पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहतायत. अपराज पहिल्या बॉलवर केलाय प्रहार. षटकार, मॅक्सिमम षटकार, 6 धावा. काही जवळच सुरुवात पाहायला मिळालंय. अपराज आणि करण ही जोडी आपण पाहतायत. जितू मागच्या मॅच मध्ये 50 धावा झळकवणारा फलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेलाय. एक चेंडू 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा इथे फटका फसला गेला, परंतु क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहेत. चांगला प्रयत्न रोहितने केला होता. लॉंग चेस करावं लागलं होतं, कारण महत्वाचा विकेट रोहितलाही माहिती आहे. अगदी प्राइजलेस विकेट आहे. अपराज एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहतात. बघा रिप्ले आपण पाहू शकतात. अगदी लॉंग ऑनला होता क्षेत्ररक्षक और दूरवर होता. लॉंग चेस करावं लागलं होतं. जहनुमान बादबे संघ प्रथम बॅटिंग करताना त्याला 2 हात करतोय. डोंगरीपाडा विराथन संघ इथून पुन्हा एकदा डिस्टन्स क्लिअर होत आहे. षटकार, 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. अपराज ऑन फायर. जितूवर हल्ले चढवले जात आहेत. आज अक्षरशः षटकारांचा पाऊस वर्षा होतोय. आजच्या दिवसात जास्तीत जास्त बॉल मात्र एकदम गहाळ झाल्यात. आपण पाहिल्यात धावफलकार धावा 14. 3 बॉलच्या अगदी समाप्त एके स्कोर कार्डवर 14 धावा आहेत. वैयक्तिक 14 धावा आणि सांघिकी 14 धावा आपण पाहतायत स्कोर कार्डवर. चांगली फलंदाजी अपराज आपण पाहतायत. एक हार्ड हिटर फलंदाज मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता ज्या फलंदाजानं. पुढील बॉल. हो यावेळेस काय घडलं जात आहे. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती आणि पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. येस, पहिला धक्का लागलाय. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. अपराजला मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. या मॅच मध्ये जिंकणारा संघ असेल प्रवीण 11 विळंगी या संघासमोर 2 हात करेल. टॉप 4 मध्ये जाणारा तिसरा संघ कुठला असेल. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. अपराजला माघारी परतवलं गेलंय. बॅट एज लागली आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जरूर पाहायला मिळालंय. प्रतीक आलाय नवीन फलंदाज. अपराज ने मात्र धमाकेदार सुरुवात केली होती. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते, परंतु अखेरकार विकेट्स प्राप्त केलाय जितू आणि चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. व्यंकटेशच्या माध्यमातून सेल परिपूर्ण केला गेलाय. फलकार धावा 14. पहिला धक्का लागलाय. 4 बॉलच्या अगदी समाप्त अखेर. गोलंदाज खुले मार्कवर जितू. पुन्हा एकदा नवीन फलंदाज. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. 6 धावा करिता षटकार. कौकर्णाच्या अगदी डोक्यावरनं हा षटकार पाहायला मिळाला. स्कोर कार्ड धावा 20 रन 20. अगदी रिप्ले पाहू शकतायत. अकोडप्पाचा चेंडू आणि त्याच्यावर घेतलाय खरपूस समाचार. प्रतीकने आल्या आल्या षटकार ठोकला गेलाय. स्कोर कार्ड धावा 20. 20 या अंकावर 20 धावा धावफलकर आहेत. अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी असेल. 20 रन्स स्कोर कार्ड. पुन्हा एकदा फुल टच बॉल इन टू द गॅप मध्ये मिड विकेट परिक्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकारांकरिता एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 24. एक गडी बाद. चोवीस धावा धावफलकार. पहिला षटक महागडं जरूर ठरलं गेलंय.
तीन षटकार जरूर लगावले गेले या ओव्हर्स मध्ये आणि चौकार जरूर पाहायला मिळाला. महागडं षटक झालंय एकंदरीत आपण पाहतायत. रक्षित आलाय गोलंदाजी मार्कवर. एक युवा गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज, त्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल. पहिला विकेट अपराजला पाठवलं माघारी. त्यानंतर प्रतीकने जबाबदारी घेतली आणि प्रतीकने 2 चेंडू मागे 10 धावांचं योगदान राहिले. रक्षित गोलंदाज मार्कवर. समर करण आपण पाहत आहेत. 24-24 या अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 ला अगदी प्रारंभ होतोय. हो हो, पंच नो बॉलचा इशारा दर्शवला गेलाय. नो बॉल येतोय. बॉम्बिंग हिटच्या अगदी बाजूने हा नो बॉल एकंदर आपण पाहू शकतात. आता फ्री हिटचा हा बॉल असेल. 25-25 या अंकावर स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 ला शुभारंभ झाला फ्री हिटचा हा बॉल. हो हो हो, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल पंच दर्शवतात. फ्री हिट कंटिन्यू असेल. 26-26 या अंकावर लाईन त्यात लेंथने गोलंदाजी रक्षितला करावा लागेल. वेग भरपूर आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी पाहू शकतात. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 26-26. हो हो, पुन्हा एकदा बॉल अवांतर. धावसंख्या 27-27 अंकावर जाऊन पोहोचली गेलाय. फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या 27-27. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल रक्षितला. फ्री हिटच्या बॉलवर केलाय फुल टोल वसूल. षटकार 6 धावा. स्कोर कार्ड धावा 33. रक्षितवर हल्ला चढवला गेलाय. पहिले 3 व्हाईट बॉल आले, त्यानंतर हा षटकार आलाय. स्कोर कार्डवर धावा 33. 33 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आक्रमक जोडी आपण पाहतात करण आणि त्याच्या समवेत प्रतीक ही जोडी. पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडारवर बॅक टू बॅक दुसरा षटकार. मागच्या 2 दिवसामध्ये जितके षटकार झाले नाहीत तितके आजच्या दिवसामध्ये षटकार पाहायला मिळालात. स्कोर कार्ड धावात 39. बॅक टू बॅक 2 षटकार. रक्षितवर हल्ले चढवले जात आहेत. कारण ऑन फायर रन मशीन आपण पाहत आहे सध्या मैदानच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतोय. 39-39. हो हो हो, पुन्हा एकदा इथून बॅटची एज जरूर लागली गेलाय. अखेरकार विकेट प्राप्त केला गेलाय. दुसरा धक्का 39 या धावसंख्येवर गॉन. दोन विकेट जरूर पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड धावा 39-39 या अंकावर. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहतात. नवीन फलंदाज जिग्नेश मैदानच्या आतमध्ये जातोय. जिग्नेश आपण पाहतायत. स्कोर कार्डवर 39 धावा. धावफलकावर चांगली फलंदाजी राहिली जय हनुमान भादव संघाकडनं. सध्या षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपण पाहतायत. 3 बॉलची समाप्ती झाली म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू मागे 39 धावांचं झंझावत पाहायला मिळालंय. संघी कामगिरी आपण पाहतायत. चला थोडस टाइम जास्त होते लक्षात ठेवा. पंच ताकीद देत आहेत आणि आता एक क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलायला जाईल जरा जास्त वेळ गेला.
चला थोडस स्टिक असेल आपण पाहत आहेत. गोलंदाज पुढील बॉल समोर जिग्नेश लेफ्ट हँड फलंदाज. युवराज फॅन आपण पाहत आहेत. यावेळेस मात्र आल्या आल्या षटकार लगावला गेलाय. 6 धावा. फलंदाज येतो सुरुवात षटकारांशी करतोय. स्कोर कार्ड धाव्यात 45 45 धावा धावफलकावर. गोलंदाज रक्षित वर हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा ऑन साइडला रितेशला बेट करून चेंडू बॅक टू बॅक. दुसरा षटकार 6 धावांकरिता. 51. आणि 51 धावा धावफलकार आहेत. हल्ले चढवले जातात रक्षित या गोलंदाजांवर. तब्बल 4 षटकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात. गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत 2 षटकाच्या परिपूर्ण समाप्ती केली. 51 धावा 2 गडी बाद. अजूनही येणारे 3 षटक आहेत. साडे 9 वाजता मॅचला सुरुवात केली जाईल. सर्वांनी याची नोंद घ्या. युवा ग्रुप पिठ्ठलवाडी कालच्या दिवसातला मोहनीश 11 आणि आजच्या दिवसातला टॉप 4 मध्ये संघ त्या लॉट्स आपण आजच टाकणार आहोत. आमच्या माहीरवाशीन भगिनी इथे येत आहेत. उद्याच्या दिवसात आणखीन त्यांची उपस्थिती असेल. त्यांचे हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. मथाने चषक 2026 आपण पाहत आहेत. गोलंदाज मार्क आलाय गोलंदाज रोहित. स्लोवर 1 यावेळेस पाहायला मिळाला परंतु दिशाहीन. पंच क्या बात आहे. एक अनोखा ऍक्शन पाहायला मिळते पंचांची. संजय मल्होत्रा सर आपण पाहत आहेत. 52 धावा धावफलकार आहेत. महिला भगिनी या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसात त्यांचा महिला कक्ष फुल असेल. इथून फलंदाज तंबूच्या आसनाला जाताना जिग्नेश बॅक टू द पॅव्हलियन गॉन. एसटी मध्ये कार्यरत आपण जरूर पाहिले होते भगवानजी तांडेल साहेब कोरेगावचे आपण पाहतात. आपला विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. उद्धव नवीन फलंदाज. उद्धववाला मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 52 धावा धावफलकार आहेत. षटक क्रमांक सध्या 3. धावबाच्या स्वरूपात जिग्नेशला परतावा लागलाय. जबरदस्त बॅटिंग राहिलं आजच्या दिवसामध्ये. जयहनुमान चटाळ्याचा भादवे संघ आपण पाहत आहेत. जो येतोय तो मोठा हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच दर्शवतायत. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. धावपट संख्या 53 रन 53 या अंकावर. गोलंदाज पुढील बॉल. स्कोर कार्डवर धावात 53 रन्स. 53 रन्स. रोहितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्लोवर 1 चा वापर करतो. यावेळेस अगदी सिंगल परिपूर्ण केले जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले 54 54 अंकावर.
54 रन्स ऑन द स्कोर कार्ड. निसर्गरम्य असं वातावरण आपण पाहतायत. अगदी समुद्र किनाऱ्यालगतचं सुंदर असं मैदान, गुलाबी हवा आपण पाहतायत. स्कोर कार्ड धावा 54 रन 54 धावा. आमच्या समस्त महिला भगिनी येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि त्यांचं स्वागत केलं गेलंय 6 धाव्यानिशी. वेलकम षटकार 6 धावा. स्कोर कार्डवर धावा 60 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतायत. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 60 धावा धावफलकार. षटक क्रमांक सध्या 3रा मार्गस्थ आपण पाहतायत. जबरदस्त बॅटिंग राहिलंय भादवे संघाकडनं. 60 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. स्लोवर वनचा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न प्रितेश. हो दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जाईल, टिपला गेलाय. फलंदाजाला परतावा लागेल. 4था धक्का. 60 या धावसंख्येवर गॉन. वन यावेळेस थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत. सागर पुढे सरसावल्या गेल्यात. बऱ्याच दिवसानं मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळालंय. थोडीशी दमछाक करावी लागतंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि स्कोर कार्डवर धावा झाल्यात एकंदरीत 62 धावा धावफलकावर. 62 रन्स. गोलंदाज पुढील बॉल रोहित. यावेळेस सफल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल नाही तर समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचलंय स्कोर कार्डवर 63 रन 63 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले 3. 21च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या. 63 धावा या फलकावर आहेत एसडीचे. तीन षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 63 धावा धावफलकावर. प्रितेश किनीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 21च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. प्रितेश गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4 ला अगदी सुरुवात होईल. समोर आपण पाहताय जिग्नेश फलंदाज, दुसऱ्या बाजूने उद्धव हे 2 फलंदाज. सुरुवात तर अगदी धमाकेदार पाहायला मिळालंय. प्रितेशचा पहिला बॉल. हो दिशाहीन चेंडू आहे. एक धाव तर कंप्लीट केली जात आहे. हो क्या बात आहे. पंचांची एक अनोखी ऍक्शन आपण पाहतात. 1+1 2 धावा ऍड केल्या जातात. धावफलका जाऊन पोहोचले. धावसंख्या 65 धावा. 65 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 65 धावा धावफलकावर. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. प्रितेश आपण पाहतायत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर घेतलाय खरबूज समाचार. 1 बाउन्स ने सीमारेषा पार. चौकारांकरिता 4 धावा.
पाहायला मिळालंय चेअरमन भादवे संघाकडनं. उद्धवच्या बॅटमन हा चौकार जरूर पाहायला मिळालाय. 69. पुन्हा एकदा आखोटोपाचा चेंडू क्षेत्ररक्षक व्यंकटेश पुढे सरसावतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. स्कोर कार्ड व धावा 71. 71 धावा धावफलकार आहेत. 71 स्कोर कार्ड. षट क्रमांक सध्या 4 मार्गस्थ आपण पाहत आहेत. 71 धावफलकार धावा लागल्यात. प्रतिम बॅटिंग राहिलंय, कौतुक करावं लागेल. हो हो वेगवान चेंडू यावेळेस व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 72 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 72 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत. 72 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुढील बॉल. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 73 रन्स. रन स्कोर कार्ड. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. पंच आता मध्ये डोक्यावर हात देत आहेत. एक गोलंदाजी कमतरता आपण पाहू शकतात. प्रितेश वारंवार व्हाईट बॉल हाताळतोय. स्कोर कार्ड धावा 74 रन. 74 धावा धावफलकावर आहेत. पुढील बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. बाउन्स टू बाउन्स ने क्षेत्ररक्षण होईल. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या जातात. स्कोर कार्डवर धावा 76. 76 धावा धावफलकार आहेत. आतापर्यंत अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 76. 76 धावा धावफलकावर. 76 लॉस ऑफ 4 विकेट. सुंदर झेल परिपूर्ण केला. उद्धवच्या खेळला पूर्णविराम लागताना 76 या धावसंख्येवर 5वा धक्का लागतोय. कॉन. चला साई आणि टीम आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. साई खेळाडू कक्षामध्ये बसा. आयोजकांची सूचना आहेत. थोडस आपण मागे या. खेळाडू कक्षामध्ये आपण बसायचं आहे. तुमच्यासाठी स्पेशली खेळाडू कक्ष बनवलाय. सर्वांसाठी सारखे नियम असतील. खेळाडू कक्षामध्ये आपण बसा. चिराग नवीन फलंदाज. अजूनही 2 बॉलचा खेळ शेष आहे. म्हणजे उर्वरित 8 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे आणि स्कोर कार्डवर 76 धावा. 100 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील भादवे संघ, परंतु रोखावं लागेल 90च्या आतमध्ये. विराथन संघ यावेळेस डॉट बॉल येतोय. सफल झाले होते. आता शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4 आपण पाहत आहेत. अंतिम चेंडू असेल. स्कोर कार्डवर 76. 76 धावा धावफलकार आहेत. 5 विकेटचं पतन झालंय. शेवटचा बॉल. समोर चिराग. हो 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 अप्रतिम. मागचे 2 डॉट बॉल आल्यात. आता 4 ओव्हरची समाप्ती आली. स्कोर कार्डवर 76 धावा आहेत. येणारे 6 चेंडू आहेत. एक छोटीशी धून. षटक असेल. गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज असेल. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 76 ऑन द स्कोर कार्ड. 76 धावा धावफलकावर. एका बाजूने जिकडेश, दुसऱ्या बाजूने चिराग ही जोडी आपण पाहताय. 24 बॉल मध्ये आतापर्यंत 76 धावा स्कोर कार्डवर लावल्या गेल्यात. आणखीन जरी 10 धावा येत आहेत तर 85-86 पर्यंत पोहोचू शकतोय चेहनमान भादवे संघ. हो 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 पहिला बॉल अगदी व्हाईट बॉल पंच दर्शवतात. 77 ऑन द स्कोर कार्ड. 77 धावा धावफलकार आहेत. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल.
साहिलची कमतरता जरूर भासली गेली, कारण साहिल 2 षटक हाताळत होता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. व्यंकटेश झेल खाली, खराब क्षेत्ररक्षण पाहायला जस्ट पाहायला मिळालं आणि त्याचाच परिणाम चौकार. चेंडू निघून गेलाय 4 धावेकरता. एट्टी 81 धावा धाव फलकावर. येणारे जुनी 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 81 धावा धाव फलकार आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहताय, दुसऱ्या फळीतला दुसरा सामना. 81 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा ऑन साइडला. आता मात्र व्यंकटेश पुन्हा एकदा चुकी करतोय. व्हॉलीबॉलची आठवण करून दिलाय. षटकार 6 धावा. एकंदरीत 87 धावा फलकावा लागल्या जात आहेत. त्याला भादवे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये या, वारंवार तुम्हाला सांगावं लागतंय. पुन्हा एकदा मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ निघून घेत आहे चौकारांकरिता. बसायचं आहे. स्कोर कार्डवर धावा आहेत 91. 91 धावा धाव फलकावर. 91 स्कोर कार्ड. उच्चांक अजून गाठला गेलाय, कारण 6 षटकामध्ये 106 धावा झाल्या होत्या. इथून 5 षटकामध्ये 91 आतापर्यंत पोहोचला गेलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 100+ करण्याचा प्रयत्न सध्या करतोय भादवे संघ. 1-2 डॉट बॉल येतील का, विकेट्स पाहायला मिळतील का या 3 चेंडू मागे. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. 33 सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. जिग्नेशला परतावा लागेल. 6वा धक्का 91 या धावसंख्येवर. साई मैदानच्या आतमध्ये जातोय. शेवटचे 2 चेंडू असतील. धाव फलकावर 91 धावा आहेत. क्या बात आहे. साईसाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवल्या जात आहेत. 2 चेंडू आहेत शेवटचे. 91 शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल आहेत. शेवटचे अंतिम चेंडू असतील 2. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा समोर साई वैद्य. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी नो लुक शॉट. चौकार की षटकार पंच दर्शवतील. आणि षटकार आलाय. क्या बात आहे. साईच्या बॅट मध्ये षटकार. कुणालच्या माध्यमातून दुसऱ्या धाब्यासाठी इथून फलंदाज बाद होईल. एकच धाव मिळेल. 5 षटकाची समाप्ती आणि 1 शॉर्टर म्हणजे एकही धाव नाहीये. याचा अर्थ 97 धावा आणि 98 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पंचांचं अचूक लक्ष जरूर पाहायला मिळालं. 20 बॉल मध्ये 98 धावा उभ्या करायच्या आहेत आणि त्या धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील. पुन्हा एकदा आपला युवा समालोचक हार्दिक किनी आपल्या समोर जॉईन होतील.
चला बादवे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि दोन बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 98 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम श्री गणेश डोंगरीपाडा संघाला. चला बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. उज्ज्वल संघ क्रिकेट आयोजित मथाणी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली गेली, आमचे आयोजक स्वप्नीलजी म्हात्रे असतील, स्वप्नीलजी पाटील असतील, अमितजी पाटील असतील, यशजी चौधरी, दिपेजी चौधरी आपण पाहतोय, वेदांतजी राऊत, कुशलजी चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लीज खेळाडू कक्ष त्यामध्येच आपण बसायचा आहे. जो महिला कक्ष आहे बाजूला तो आपण तिथून सोडायचा आहे. खेळाडू कक्ष जो आरक्षित आहे तिथेच आपण बसायचं आहे. त्याचबरोबर आदेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, निहारजी पाटील असतील, साहिलजी चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत, मनालजी पाटील, मनोजजी पाटील, स्वागतजी पाटील, मिनलजी पाटील, सोहमजी राऊत, स्वप्नीलजी म्हात्रे, तन्मयजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर्व आयोजक मंडळीने खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत या ठिकाणी घेतली या स्पर्धेसाठी. कृष्णाजी चौधरी सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. कृष्णाजी राऊत साहेब आपण मुख्य मंचावरती येण्याची, कृष्णाजी पाटील साहेब आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर अरविंदजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल मंडल मथानेचे आपण पाहू शकताय, त्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतो आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मनोजजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडून घ्यायचा आहे. कॅमेरामॅन आपण मुख्य स्टेज वरती कॅमेरा फिरवायचा आहे. अरविंदजी पाटील सरांच्या शुभ हस्ते, अरविंदजी पाटील सरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मनोजजी पाटील सरांच्या शुभ हस्ते 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये 98 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा श्री गणेश डोंगरीपाडा टीमसाठी. एक मोठं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु आज करायला त्यांना फलंदाजांसाठी ही खेळपट्टी एक कम्फर्टेबल फील करताना दिसले, कारण प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाजांचं एक वेगळं नेतृत्व. या सामन्यामध्ये सुद्धा तेच पाहायला मिळेल का? स्ट्रायकिंग वरती जितू मागच्या मॅच मध्ये 68 धावा उभारल्या होत्या आणि पहिल्याच बॉल वरती धमाका करत असताना मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती रुतबा दाखवलाय. षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज जितूच्या बॅट मधून फुलटॉस टाकला आणि फुलटॉस बॉल वरती या ठिकाणी लॉफ्ट केल्या गेल्या 6 धावांकरिता. 98चा पाठला करायचा आहे आणि ही सुरुवात होणं गरजेचं होतं. ती सुरुवात या ठिकाणी झालं. पहिल्या चेंडूवरती षटकार जितूच्या बॅट मधून आलाय. मागच्या सामन्यामध्ये 68 धावा त्याने बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील एक मोठी इनिंग त्याला खेळायचे लढा या ठिकाणी देत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 98चा पाठलाग करायचा आहे. मोठी रन चेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि 98 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी जितू आणि रोहित दाखल झाल्यात. हा सुद्धा फुल टॉस टाकला होता, बॅटवरती उचलला नाहीये. लेग स्टंपला मिस करून जरा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. टीमची टोटल फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते. 7 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुद्धा फुल टॉस आणि या सुद्धा बॉल वरती 6 धावांची मोहर उमटवली गेली डीप मिड विकेटला. फलंदाज जितूच्या बॅट मधून षटकार. दोन करारे प्रहार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावसंख्या फलकावरती 13. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. तिसरा बॉल शरीरापासून दूर त्या ठिकाणी ठेवला होता आणि त्याचा फायदा मिळालाय, कारण गोलंदाज प्रतीकला चांगलंच माहिती आहे ज्या ज्या वेळेला स्ट्रॉंग झोनमध्ये बॉल टाकल्यात त्यावरती रिझल्ट या ठिकाणी जितूच्या बाजूने आला आणि त्याचमुळे शरीरापासून दूर ठेवला होता बॉल. हा फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न चांगले केले होते, एकदा पूर्ण केलंय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. हा सुद्धा बॉल या ठिकाणी शफल होऊन चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. धावसंख्या फलकावरती 14. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. या पहिल्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेट एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या स्ट्रायकिंगवरती रोहितला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये या सुद्धा बॅटरने या ठिकाणी 38 धावा बनवल्या होत्या. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला रोहितच्या बॅट मधून जबरदस्त फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बॅटचं फेस ओपन केलं आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल फुल शॉट रोहितच्या बॅट मधून. यावेळेस दहशत दाखवत असताना षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि तब्बल 25 धावा पहिल्या षटकामध्ये 25 रन्स स्कोर कार्ड लागला जात आहेत. चांगली पार्टनरशिप बिल्ड होत चालले. 24 बॉल मध्ये विजयासाठी 73 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने धावांचा पाऊस आपण पाहिला होता या इनिंग मध्ये सुद्धा तेच पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती करण आलाय मागच्या सामन्याचा हिरो. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. 25 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झालाय आणि दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती करण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग वरती जितूय ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिल्यात. दुसऱ्या बाजूला रोहितला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती वेल जास्त जातोय. प्लीज गाई करा, अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे त्या दृष्टीने या ठिकाणी वेल वाचवण्याचा प्रयत्न करा. स्लोअर वनचा आविष्कार झाला होता. फटका फसला डाऊन दी बॉल. फिल्डर या मॅच मधील सर्वाधिक महत्वाच्या फलंदाजीची झेल सोडलाय या सत्रामध्ये. शॉट स्क्वेअर लेगला ज्या जितूने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धमाके केल्यात आणि त्याच फलंदाजाचा कॅच सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवरती पुन्हा एकदा त्याचा बॅटिंग शो पाहायला मिळेल. एकदा वाले या बॉलवरती धावसंख्या फलकावरती 26 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. करणचा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. ओव्हर नंबर 2 चा दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवरती रोहितच्या बॅट मधून चाबुक शॉट डीप स्क्वेअर लेगला येतोय रोहितच्या बॅट मधून. चांगला फटका जर आपल्याला पाहायला मिळाला. आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे कुठेतरी तो बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये. एकच धाव या बॉलवरती घेतले. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 रन्स स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मधील ओव्हर दी विकेटने दाखल होतोय गोलंदाज करण. इथे खेळण्याचा प्रयत्न बॅट चिकडा आणि त्यानंतर यष्टांवरती जाऊन चेंडू आदळला जातोय. प्लेड ऑन झालाय. विकेट जाईल. जेतू बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रितेश या ठिकाणी दाखल झालाय. 27 धावा स्कोर कार्ड लागला जात आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या षटकामध्ये 25 झाला होता.
परंतु मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये आणि एक महत्वाचं विकेट सुद्धा मिळवलाय या ओव्हरमध्ये करणने. पुढचा बॉल प्रितेश साठी पहिलाच बॉल ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर या ठिकाणी आतमध्ये आला चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातो. डॉट बॉलने सांगता झालाय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय या दुसऱ्या षटकामधील. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेकंड ओव्हर सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. 5वा बॉल या ओव्हरमध्ये गोलंदाज दाखल होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पाय चालले नव्हते खऱ्या अर्थानं, बॉल पर्यंत पोहोचता आला नव्हता. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 28वा फलकावरती 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही या दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. फुल शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतो डीप मिड विकेटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळेली या बॉलवरती. या एकेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलं 29च्या घरामध्ये. 29 स्कोरकडे लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 98चा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 25 झाला, परंतु सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी पलटवार झाला. गोलंदाज करणचा स्वीट हिट आहे आणि सरळ बॉल निघून जातोय थर्डमॅनच्या दिशेने. 4 धावांकडे त्या चौकार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. 33 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉल मध्ये 65 धावांची गरज आपण पाहतोय. 18 बॉल्स रिमाइनिंग अँड 65 रन्स रिक्वायर्ड टू विन. 33 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 65 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अपराजला या ठिकाणी आणला गेला. इन्व्हिटेशन अपराजला दिले गेले तिसऱ्या षटकाचा आणि स्ट्रायकिंग वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो प्रितेश. 2 बॉल खेळल्या. दोन्ही बॉल वरती शांत मनस्थिती त्याची दिसते. मानसिकरित्या सध्या तरी शांत आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागला. 17च्या सरासरीने मागच्या 2 ओव्हरमध्ये रन्स झालेत. 18 बॉल 64 ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 64 बनवायच्यात. कमीत कमी प्रति षटकामागे 22 ते 23 धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. त्या रिक्वायर रेटने बॅटिंग करावी लागणार आहे. आजचा दिवस आणि या खेळपट्टीचा आढावा घेत असताना त्या धावा तितक्याशा कठीण नाही आहेत, कारण आज आपण पाहिलं 109 धावा डिफेंड व्हायला आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय फलंदाज प्रितेशच्या बॅट मधून. षटकार. धावसंख्या फलकावरती 40 40 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आता 17 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत. या सुद्धा बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये एकच धाव या बॉलवरती घेतलाय. रोहितने स्ट्राईक घेतलाय. रोहितकडे या सिच्युएशनला बॅटिंग करण्याची ती क्षमता आहे आणि एक स्पेशल या ठिकाणी हार्डवर्क त्यासाठी त्याच्या माध्यमातून सातत्याने होत असतं. 41 धावा फलकावरती 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये. मागील 2 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या ओव्हरमधील पायावरती बॉल टाकला होता. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन ठेवलं गेलं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये. 42 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. षटकार आल्यानंतर कमबॅक चांगला झाला अपराजच्या माध्यमातून. मागच्या सामन्यामध्ये अपराजच्या स्पेलमध्ये एकंदरीत 33 धावा 2 षटकांच्या स्पेलमध्ये खर्च झाल्या होत्या. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आणि थर्ड अटेम्प्टला कॅच त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. फलंदाज या ठिकाणी प्रितेशला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला.
नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये दाखल होतोय. चौथ्या क्रमांकावरती कुणाल मैदानामध्ये दाखल झालाय. 8 धावांचे योगदान प्रितेशने दिलं. एक षटकार त्यामध्ये आपण पाहिलं. विजयासाठी समीकरण आता 14 बॉल मध्ये 56 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला रोहित 18 वरती खेळतोय. मागील 16 चेंडूंमध्ये हवी तशी संधी त्याला मिळालेली नाहीये. मागच्या 16 चेंडूंमध्ये फक्त 5 बॉल तो खेळपट्टीवरती खेळलाय. यॉर्कर टाकला होता कुणालच्या विरोधामध्ये. या ठिकाणी माइंडसेटला डायरेक्टली टार्गेट केलं होतं गोलंदाजाने. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता विजयासाठी 13 बॉलमध्ये 56 धावांची गरज आहे. समीकरणापासून श्री गणेश डुंगरीपाडा संघ थोडासा दूर जाताना दिसतोय. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आता या शेवटच्या बॉलवरती या ठिकाणी प्रहार करावा लागणार आहे. टॅप केला जातोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता 12 चेंडूंमध्ये 55 धावांची गरज. 12-55 समीकरण मैदानामध्ये आपण पाहतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सुद्धा 5 षटकांचा झाला पाहिजे. प्लीज गाई करा मित्रांनो. घड्याळामध्ये एकंदरीत 4 वाजून 42 मिनिटं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा त्या दृष्टीने प्लीज गाई करा. फलकावरती लागल्या जात आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 55 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 55 धावांची गरज. 27.50च्या सरासरीने ते बॅटिंग करावी लागणार आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 27 धावा बनवाव्या लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती करण दाखल झालाय. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 11 बॉल मध्ये 54 धावांची गरज. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 मोठे फटके तरी इथे ऑफर करावे लागणार आहेत रोहितला. या बॅटरमध्ये ती क्षमता आहे. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हा हिरा चमकला होता. या सामन्यामध्ये सुद्धा त्याची बॅट बोलताना दिसले. परंतु दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळालेली नाहीये. फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला फटका क्लास आहे त्या ठिकाणी आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. समीकरण आता बदललं जात आहे. 10 बॉल मध्ये 50 धावांची गरज. प्रति षटकामागे आपण 27 धावा टार्गेट केलं. त्यामधील मागील 2 बॉल मध्ये 5 चालत. येणाऱ्या 4 बॉल मध्ये अजून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावा बनवावा लागणार आहे. हुक शॉट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकदा पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करतील. फेकी चांगली झाली नाहीये आणि त्याचमुळे 2 धावा सहजरित्या या ठिकाणी परिपूर्ण होतील. 50 धावा पूर्ण झाल्यात विजयासाठी. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 48 ची गरज. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये ते 8 मोठे फटके खेळावेच लागणार आहेत. प्रत्येक बॉलवरती अटॅक करावा लागणार आहे. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता एक लांब शॉट्स घेण्याची संधी प्रत्येक क्षेत्ररक्षकाला मिळाली असेल कारण एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला. 8 बॉल 48 ची गरज. 8 बॉलवरती 8 षटकार मारावे लागणार आहेत. महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व माहेरवैशिणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि भरपूर मेहनत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांनी या ठिकाणी घेतलंय. आणि मॅन ऑफ द मॅच चा जो पुरस्कार सामनावीरचा जो पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतोय ग्रीन कलर मध्ये एक सुंदर टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेलेत आणि त्या महिला भगिनींचं तर आता
बहिणींचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालंय, त्यांचं करूया स्वागत. 7 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रवीण 11 विलंगी टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी येऊन राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, वेग चांगला होता, लॉंग स्टॉपला या ठिकाणी बॉल जातोय. एक धाव मिळाली या बॉलवरती. 6 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 43 धावा. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात कॅन्डीच्या दिशेने. माहेरवाशींनी ग्रुपला विनंती असेल, प्लीज आपण मुख्य मंचावर या. त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या गावच्या स्पर्धेला, माहेरी जी स्पर्धा या ठिकाणी रंगते त्या स्पर्धेला या ठिकाणी महत्वाचा वेळ देत असताना 6 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज आहे. 98 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 25 झाला होता. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. महिला भगिनींना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज आणि पहिल्याच बॉलवरती कडक प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार आलाय. समीकरण आता 5 बॉल 37 ची गरज आहे. टॉस येऊन राहायचं. प्रवीण 11 विलंगी टीमचे कॅप्टन जिग्नेश गोलंदाजी मार्क वरती आणि जिग्नेश वरती पहिल्याच बॉलवरती हल्ला त्या ठिकाणी केला गेलाय. 5 बॉल 37 ची गरज आहे. पाच बॉल मध्ये विजयासाठी 37 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जिग्नेश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुनश्च एकदा हुक शॉट आणि ते धावा बुक केला जातील. लॉंग लेगला षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार फलंदाज रोहितच्या बॅट मधून. आता 4 बॉल आणि 31 ची गरज. समीकरण आपण पाहतोय 4 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. रोहितच्या बॅट मधून हे 2 प्रहार तरीके पाहायला मिळाले. हवा तसं वेळ स्टार्ट ऑफ द ओव्हर, स्टार्ट ऑफ द इनिंग त्याला मिळाला नाही. पुन्हा एकदा हुक शॉट तरीके पाहायला मिळतो. इथे सुद्धा चांगल्या धावा मिळवू शकतात. तिथे टेकन बॉल त्या ठिकाणी पकडलाय म्हणजे विकेट गमवावा लागणार आहे फलंदाज रोहितला. आता 3 बॉल 31 धावांची गरज. मध्ये दाखल झालाय. कर्णधार आहे, परंतु आज कर्णधार खऱ्या अर्थानं शांत स्थितीमध्ये दिसला. कारण पहिल्या सामन्यामध्ये कार्यक्रम केला तो म्हणजे जितू आणि रोहितने. नंतर या सेकंड मॅच मध्ये या ठिकाणी जितू पहिल्या षटकामध्ये फार ऍक्शन मध्ये होता. त्यानंतर रोहितला पण पहिला शेवटपर्यंत लढला, परंतु अखेरकार पराभवाच्या छत्रछायेखाली या ठिकाणी जावं लागतंय सध्या तरी. 3 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. नवीन बॅटर व्यंकटेश लवकरातच एक विस्फोटक फलंदाज आहे. 3 बॉल मध्ये तो क्रीज वरती जरूर दिसणार. एका बाजूला कुणाल त्याच्या सोबतीनं 67 धावा फलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेटने जातोय. लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट लेफ्टी बॉलर चांगला द्वंद्व युद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मध्ये. डॉट बॉल टाकलाय व्यंकटेशच्या अगेन्स्ट. 2 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 31 धावांची गरज आहे. पुढचा बॉल यावर मधील. या बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट, ग्रेट शॉट ऑफ द इनिंग. काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला व्यंकटेशच्या बॅट मधून. सामना जरूर आपण पाहू शकताय पराभवाच्या दिशेने गेलाय, परंतु व्यंकटेश आपली छाप सोडत असताना या मॅच मध्ये शेवटचा बॉल देखील हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. सामना जिंकलाय तो म्हणजे बादवे संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम श्री गणेश डोंगरीपाडा. शेवटपर्यंत लढा जरूर दिला, परंतु या ठिकाणी पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. सर लगेचच टॉस दिया प्रवीण 11 विलंगी आणि त्याचबरोबर त्यांना 2 करत